अल्पावधीतच संगमनेरकरांच्या पसंतीस उतरलेलं हॉटेल वेदस, शुद्ध शाकाहारी भोजनाचं सर्व सोयींनी युक्त लज्जतदार हॉटेल, साऊथ इंडियन, पंजाबी, चायनीज, ज्यूस, कोल्ड्रिंक्स आणि इतरही बरंच काही, एसी पार्टी हॉल, लॉन्स, चिल्ड्रन गार्डन, पार्किंगची सोय. तेव्हा आजच भेट द्या आणि रुचकर जेवणाचा आस्वाद घ्या. ठिकाण मालदाड रोड, त्रिमूर्ती चौक, संगमनेर. प्रोप्रायटर भगत TS, 9881367232. नगर शहरातील पुणे एसटी स्टँडवर एका ज्येष्ठ नागरिकाला महाराष्ट्र परिवहन मंडळाच्या बसनं चिरडल्यानं यातून गंभीर स्वरूपाची दुखापत त्या इसमाला झाली आहे. या घटनेची माहिती नागरिकांमार्फत शहर काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष किरण काळे यांना समजताच काँग्रेस कार्यकर्त्यांसह ते तातडीनं घटनास्थळी पोहोचले. खासदार निलेश लंके यांना देखील नागरिकांनी दूरध्वनीद्वारे संपर्क करत या प्रकरणी माहिती दिली. त्यांनी देखील या प्रकरणी मदतीच्या सूचना केल्यात. कार्यकर्त्यांनी तातडीनं अपघातग्रस्ताला शहरातील एका खासगी रुग्णालयात दाखल केलंय. या घटनेला जबाबदार असणाऱ्यांवर कठोर कारवाई करण्याची मागणी करत परिवहन विभागाचे वाहतूक वाहक निरीक्षक बाबासाहेब भालेराव, वाहतूक नियंत्रक बाबासाहेब शिंदे यांना किरण काळे यांनी चांगलंच धारेवर धरलं. पुन्हा एसटी स्टँडला आता या ठिकाणी परिवहन विभागाच्या चालकाच्या अक्षम्य हलगर्जीपणामुळे या ठिकाणी अत्यंत वाईट घटना घडलेली आहे. या ठिकाणी एका वयोवृद्ध माणसाच्या अंगावरून, त्याचा जर तुम्ही पाय पाहिला तर त्याच्यावरून एवढी मोठी गाडी त्या ठिकाणी गेली. अशा प्रकारचा अपघात जर त्या ठिकाणी होतोय, तो तुमच्या चुकीच्या हलगर्जीपणामुळे त्या ठिकाणी होतोय, तरी याला अपघात कसा म्हणायचं? जाणून बुजून केलेली गोष्ट ज्या नसल्याला आपण अपघात म्हणतो, पण हा निग्लिजन्स आहे, हा त्या ठिकाणी तुमचा दुर्लक्षितपणा आहे, हा तुमचा निष्काळजीपणा आहे. आम्ही आता या ठिकाणी शहर जिल्हा काँग्रेसचे पदाधिकारी, कार्यकर्ते, त्याचबरोबर खासदार डॉक्टर निलेशजी लंके साहेब यांचा फोन आला आम्हाला आणि बाकी त्यांचे सुद्धा सहकारी या ठिकाणी तातडीने पोहोचलो. त्या ठिकाणी त्याला ॲम्ब्युलन्स आणि मदत जी आहे वैद्यकीय ती सुरू झाली आहे. पण आमची मागणी आहे की या ठिकाणी ज्या ड्रायव्हरकडनं निष्काळजीपणातून हे घडलेलं आहे त्याच्यावरती कठोर कारवाई झाली पाहिजे, त्याच्यावरती गुन्हा दाखल झाला पाहिजे. त्याचबरोबर त्या ठिकाणी त्यांनी हे जे केलं आहे सगळं त्याबद्दल डिपार्टमेंटकडनं, त्यांच्या विभागाच्या, त्याला त्या ठिकाणी कठोरात कठोर शासन केलं गेलं पाहिजे. आणि ह्या सगळ्या प्रकाराबाबतीमध्ये इथं वारंवार छोटमोठे अपघात घडत असतात असं नागरिक सांगतायत. हे अपघात घडू नयेत यासाठी कठोर त्या ठिकाणी पावलं जी आहेत ती यांच्या विभागाने उचलावी अशी आमची त्या ठिकाणी मागणी आहे. आता आम्ही त्यांना पुणे स्टँडवरून आणलेलं आहे पेशंटला. पेशंटचं नाव काही माहिती नाही, ॲडमिट केलेलं आहे त्यांना पेशंटला. पेशंट पारनेरचे आहेत. आता आमच्या वरिष्ठांना फोन केला, त्यांनी सांगितलं ॲडमिट करा पहिलं. ॲडमिट केलेलं आहे आता. ते आल्यानंतर मग कारवाई होईल, चालकावर होईल आणि हॉस्पिटलचा पण खर्च देतील ते. आणि जो निग्लिजन्स झाला, दुर्लक्षपणा, भविष्यात काय म्हणजे तो जो कारवाई करणार तुम्ही, कारण की हा अपघात नाही बरं का, हा निष्काळजीपणामुळे घडलेला प्रकार आहे. अपघात समजतो, अपघातात आम्ही तसं समजून घेणारी माणसं आहे, पण हा निष्काळजी ड्रायव्हर दारू केला होता का? आता ते पंचनामा ते पोलीस स्टेशनला सगळं झालं पाहिजे. गोरगरीब म्हणजे तासभर मदत नाही करावी हे चुकीचं आहे. तासभर रक्ताच्या थारोळ्यात पडलेली आहे आणि माणूस की आम्ही बाजूला आंदोलन करतो बादलापूरच्या घटनेवर. शनिवारी दुपारच्या सुमारास पारनेर तालुक्यातील एक ज्येष्ठ नागरिक पुणे स्टँडवर प्रवासानिमित्तानं होता. मात्र एसटी चालकाच्या निष्काळजीपणामुळे आणि हलगर्जीपणामुळे ही घटना घडल्याचा आरोप किरण काळे यांनी केलाय. शुभम पाचरणे, सी न्यूज मराठी, अहमदनगर. कुठे हॉस्पिटल आणि लेप्रोस्कोपी सेंटर, हाडांच्या फ्रॅक्चरच्या सर्व प्रकारच्या शस्त्रक्रिया, दुर्बिणीद्वारे सांध्याच्या शस्त्रक्रिया, दुर्बिणीद्वारे गुडघ्याच्या दोरीच्या शस्त्रक्रिया, मॉड्युलर ऑपरेशन थिएटर, ICU, व्हेंटिलेटर, पॅथॉलॉजी लॅब, एक्स-रे, 24 तास औषधालय, जनरेटर बॅकअप, डिलक्स, सेमी डिलक्स, स्पेशल, सेमी स्पेशल रूम्स, कॅशलेस मेडिक्लेम, सर्व प्रकारच्या शासकीय विमा योजना, रुग्णांची आपुलकीने काळजी घेणारं सुसज्ज, स्वच्छ, प्रसन्न रुग्णालय, कुटे हॉस्पिटल अँड लेप्रोस्कोपी सेंटर, ताजने मळा, नवीन नगर रोड, संगमनेर, जिल्हा अहमदनगर.